असेल तर तुम्ही तुमच्या प्लेयरला विचारा. हे आपण ऐकूया प्रसन्नाला. थँक्यू सो मच अनद्य विनोदजी पाटील सर. फार चांगला समालोचन आपण खेळाच्या मागील सत्रामध्ये ऐकलं, जिथे तंत्रशुद्ध समालोचन कसं असतो, क्रिकेटचं भरघोस नॉलेज कशा प्रकारे आपण दर्शकांपर्यंत पोहोचू याचं एक मूर्तिमंत आणि प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे आमचे विनोद सर. त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. जाऊया मॅचच्या दिशेला, जिथे आपल्याला दुसरी मॅच मैदानावरती पाहायला मिळतीये. दिवा ब्राउनी कॅफे हा संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि तो संघ फाईट करेल ओम साई आर्या 11 या संघासोबत. प्रथमतः टॉस जिंकून फिल्डिंग चूज केली आहे ओम साई आर्या 11 संघाने आणि दिवा ब्राउनी कॅफे संघाला इन्व्हाइट केले फॉर द बॅटिंग. सलामीची जोडी झाली आहे मैदानावरती दाखल. एकीकडे विकी आणि दुसरीकडे प्रज्वल. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज जितेंद्र आपल्याला पाहायला मिळेल. मॅच इज ऑन आणि पहिले दोन्ही बॉल वाईड आहेत. दोन्हीही बॉल वाईड. विराज सर जणू काही थकून घरी यावं, घरी आल्यानंतर जेवायला बसावं आणि पहिल्याच घासाला खडा लागावा तशी सुरुवात झाली आहे. कारण दोन चेंडू दोन्ही वाईड आहेत. दोन वाईड आहेत. धावसंख्या धावफलकावरती 2 या आकड्यावरती पाहायला मिळेल. खोलवर डब्याचा बॉल इथे चांगला पाहायला मिळतोय. दोन चेंडू दोन्ही वाईड होते, मात्र त्यानंतर फार सुरेख अशी गोलंदाजी आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. हा चेंडू डॉट. 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिल्या मैदानावरती मार्गस्थ आहे. मी सर्व दानशूरदात्यांचं नामोल्लेख करेल, ज्या सर्व दानशूरदात्यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांना इथे काही ना काहीतरी सौजन्य झालंय, अशा सर्व दानशूरदात्यांचा मी नामोल्लेख करणार आहोत. पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे सुरुवात पाहायला मिळते. पहिले सूर सापडत नव्हते 2 बॉल, मात्र आता सूर निरागस झालेत असं म्हणायला हरकत नाही आहे, कारण 2 चेंडू दोन्हीही डॉट बॉल पाहायला मिळतील. सुरेख गोलंदाजी, ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग हॅज बीन सीन बाय द बॉलर जितेंद्र इन द फर्स्ट ओव्हर. पहिल्या षटकामध्ये फार सुरेख कामगिरी करत असताना आता 2 बॉल वाईट टाकल्यानंतर 2 चेंडू निर्धाव हाताळत असताना गोलंदाज जितेंद्र पाहायला मिळतील. विकी स्ट्रायकिंग एंडवरती आहेत. 2 चेंडू त्याने फेस केले, दोन्ही डॉट. पुन्हा एकदा चांगला बॉल, जबरदस्त डिलिव्हरी पाहायला मिळते. क्रॉस द लाईन आपल्याला पाहायला मिळेल. फटका मारायचा प्रयत्न जरूर होता, मात्र म्हटलं जातं की अंथरूण पाहून पाय पसरवले पाहिजेत, वारा पाहून पाठ फिरवली पाहिजे. त्याप्रमाणे चेंडूच्या मेरिटनुसार तुम्हाला खेळणं देखील तितकंच महत्वाचं आहे मित्रांनो. अच्छी गेंदों का सम्मान और बुरी गेंदों का अपमान यालाच म्हटलं जातं क्रिकेट. आणि क्रिकेट खेळण्यासाठी तुम्ही कशा प्रकारची बॅटिंग कराल हे फार महत्वाचं राहणार आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन द बॉल, कॅचची संधी निर्माण झाली आहे. मिडॉनचा फिल्डर इंटरेस्टेड. येस, कॅच हॅज बीन टेकन अँड द बॅट्समन हॅज बीन डिपार्टेड. पहिला धक्का बसतो बॅटिंग करत असताना. टीम मैदानावरती बॅटिंग करत असताना दिवा ब्राउनी कॅफे संघाला. फलंदाज विकीची खेळी समाप्त. विकी बॅक टू द पवेलियन. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला प्रज्वल पाहायला मिळतात. गोलंदाज तयार, गोलंदाजी ट्रॅक वरती. कोडप्याचा बॉल, बॉल बॅकडावर पाहायला मिळाली.
झाली मिस्टेक पुन्हा एकदा, मात्र चौकार जाणार नाही असं वाटतंय. येस, 2 धाबींवरती समाधान मानावं लागेल. 2 धाबींच्या साथीने धावफलक आपल्याला पाहायला मिळेल, जे मात्र पुढे सरसबत असताना 4 या आकड्यावरती. जितेंद्रचं हे षटक फार जबरदस्त राहिले, नो डाऊट ॲट ऑल. पहिले 2 चेंडू दोन्ही वाईड, मात्र त्यानंतर काय सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली. एकदा टप्पा मिळाल्यानंतर कशा प्रकारची गोलंदाजी करावी याचं प्रात्यक्षिक उदाहरण म्हणजे जितेंद्र सारखी करावी. यावेळेस करायचा प्रयत्न जरूर होता. फाईन लेगचे फिल्डर इंटरेस्टेड आहे. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती बघता बघता स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो आणि 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धावेंच्या साथीने ओव्हर नंबर पहिले मैदानावरती समाप्त. प्रथमतः बॅटिंग करत असताना दिवा ब्राउनी कॅफे संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते, जी मात्र 6 या आकड्यावरती. 6 ऑन द बोर्ड विथ लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर फर्स्ट ओव्हर. टीम दिवा ब्राउनी कॅफे डीजे. दानशूर दात्यांचा मी नामोल्लेख करतोय. आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी दिवा कलेक्शनच्या माध्यमातून टी शर्ट सौजन्य झालेत. मिस्टर दिवा कलेक्शन यांच्या माध्यमातून आपल्याला टी शर्ट सौजन्य झालेत मॅन ऑफ द मॅच साठी. त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. तसेच ब्राउनी कॅफे, दिवा ब्राउनी कॅफेच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी मोजितो सौजन्य झालेत. त्यांचा देखील आपण विशेष असा आभार व्यक्त करूया. तसेच आदरणीय किशोर शेठ मुंडे साहेब, आदरणीय रवी शेठ गुप्ता साहेब या 2 मान्यवरांच्या वतीने आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी एनर्जी ड्रिंक सौजन्य झाली आहे. त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करू. तसेच KVS फिटनेस क्लबच्या माध्यमातून देखील आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी मेडल सौजन्य झाले. त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करू. तसेच उत्कृष्ट गोलंदाजासाठी आपल्याला बॅग, KVS फिटनेस आणि शेखर ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सौजन्य झालेली आहे. तसेच उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट साठी आपल्याला ट्रॉफी, शेखर आणि बॅग, जे मात्र KVS फिटनेसच्या माध्यमातून सौजन्य झाले. तसेच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट साठी ट्रॉफी, शेखर आणि बॅग तसेच शूज आपल्याला चार्मी पॉइंट आकाशी पाटील यांच्या माध्यमातून शूज सौजन्य झाले. त्यांचा देखील आपण विशेष आभार व्यक्त करू. तसेच मालिकावीर अर्थात मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी आपल्याला शेखर, पॅक आणि कूलर, KVS फिटनेस तसेच कूलर आपल्याला आदरणीय सूरज शेठ म्हात्रे साहेबांच्या वतीने सौजन्य झाले. या सर्व दानशूर दात्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. आणि जाऊया मॅचच्या दिशेला. नाव बॅक टू द क्रिकेट. आपल्याला धावफलक पाहायला मिळेल, जे मात्र डबल डिजिट मध्ये 10 ऑन द बोर्ड. दानशूर दात्यांचं नाम उल्लेख होणं देखील विराट सर फार गरजेचं आहे, कारण दानशूर दाते आहेत म्हणून आपल्याला स्पर्धा फार फुललेली पाहायला मिळते. यावेळेस देखील आपल्याला पाहायला मिळेल बॉल बॅक डाऊन करायचा प्रयत्न मैदानावरती. जान जाय पर एफर्ट ना जाय. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळाला. मित्रांनो, काळजी घ्या स्वतःची. तसेच आदरणीय लालचंदजी मुंडे साहेबांची उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. विनंती असेल आदरणीय सूरजजी पाटील साहेबांना आपण देखील मुख्य मंचकावरती येऊन स्थानापन्न व्हायचे. सकाळच्या सत्रामध्ये मान्यवरांची देखील उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. सर्व मान्यवरांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस एका धावेवरती आपल्याला पाहायला मिळेल, समाधान व्हावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 12 धावा पाहायला मिळतील. 12 रन्स ऑन द बोर्ड. 12 धावा धावफलकावरती आहेत. सकाळच्या सत्रापासून विराजदादांनी कॉल करून प्रत्येकाला हैराण केलं की या 8:30ला पोचा, 8:30ला पोचा, 8:30ला पोचा. चेंडूचा विचार केला, 3 झाले. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक पाहायला मिळतोय. येस, थोडस टेक्निकल इश्यू करेक्शन करत असताना चौकार आहे. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल, जे मात्र 16 या आकड्यावरती. मानवच्या बॅट मधून तो कडक स्ट्रोक पाहायला मिळाला. 4 धावांसाठी कडक चौकार. धावसंख्या धावफलकावरती ऑन द बोर्ड 16. 16 धावा धावफलकावरती आहेत.
फुल टॉस बॉल जरूर होता कव्हरच्या दिशेला एक्स्ट्रा कव्हर मध्ये कॅच झाली कंप्लीट आणि फलंदाज होतील बाद. विकेट होत असताना पतन फलंदाजाची खेळी होत असताना इथे समाप्त. फलंदाज प्रज्वल प्रज्वल भाऊ जरा हळू खेळ. अजयच्या माध्यमातून जबरदस्त झेल आपल्या सर्वांना पाहायला मिळाली. नवीन बॅटर साहिल पाहायला मिळतील. फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय डीप मध्ये फिल्डर नसणार आहे असतील तरी देखील बनतील दर्शक. वाऱ्याला गवसणी घालणारा गगन बेदी गगन चुंबी आउट ऑफ द पार्क. बिग हिट षटकार. या आकड्यावरती पाहायला मिळेल आपल्याला मयूर पाहायला मिळत आहे. जे मयूर पाहायला मिळत आहेत मैदानावरती त्यांच्या षटकामध्ये महागडी गोलंदाजी जरूर झाली. पहिल्या षटकामध्ये 6 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये जवळपास 16 धावा आल्या. 16 धावा पाहायला मिळाल्या आणि एक इम्पॅक्ट प्लेअर असणारे याची देखील नोंद करून घ्यायची आहे आणि तो 12वा खेळाडू असेल तोच इम्पॅक्ट प्लेअर असेल याची देखील आपण सर्वांनी नोंद करून घ्या. मैदानावरती आता सेकंड स्पेल मध्ये जितेंद्रने जबरदस्त कामगिरी केली. असं जितेंद्र मैदानावरती पाहायला मिळतोय. डाऊन द बॉल कॅचची संधी कॅच कंप्लीट आणि फलंदाज झाले बाद. क्रिकेटचा C4 कंट्रोल दाखवून C4 कमबॅक करत असताना धक्का क्रमांक 3 बसवलाय समोरील संघाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर जात असताना आपल्याला पाहायला मिळतील प्रज्वलची खेळी समाप्त. प्रज्वल बॅक टू दी पवेलियन. विराज मुंडे मला वाटतंय आर्नॉल्ड आहे. समोर असतील 100 गुंडे. आम्ही घेऊन जाऊ विराज मुंडे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 23 पाहायला मिळेल. विराज भाऊला कॉल आणि मॅटर सॉल्व असं आमचा विराज भाऊ सकाळच्या सत्रामध्ये 8:30 वाजता बोलत होता ये 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 पण नंतर आम्हाला कळलं 10:30 वाजले मॅच अजून सुरू झाली नाही. पण रिपोर्टिंग टाइम असतो तोपर्यंत सर्व ऑफिशियलला पोचावं लागतं आणि मी कौतुक करेल सकाळच्या सत्रापासून ज्या प्रकारची मेहनत विराजची राहिली आहे कौतुकास्पद आहे. ऑन साइडला वळवला कार्पेटच्या सहाय्याने चेंडू फटका लाजवाब आहे. विकेट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल होत सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मैदानावरती पाहायला मिळेल. धाव संख्या धाव फलकावरती 25 या आकड्यावरती पाहायला मिळेल. कल्पेश मुंडे आणि साई मुंडे 2 ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतील. दोघांचं आपण विशेष असं कौतुक करूया. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल स्थिर आहे. स्थगित पाहायला मिळेल. 4 बॉल झालेत. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावसंख्या 25 या आकड्यावरती. अफलातून गोलंदाजी जितेंद्रच्या माध्यमातून पाहायला मिळते. नॅचरल अँगल नैसर्गिक कोन क्रिएट करत बॉल अवे फ्रॉम द बॉडी जातो. राईट आर्म राउंड द विकेटचा मारा करतात. फुल टॉस बॉल आहे ऑन साइडला डीप मध्ये फिल्डर
दूरवरती आहेत. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती जरूर असेल आणि बघता बघता मैदानावरती कंप्लीट झालेल्या आहेत त्या म्हणजे धावा 2 आणि 2 धावांच्या साथीने धावफलक 27 या आकड्यावरची. 27 आकडा कोण विसरेल. वयाच्या 27व्या वर्षी अफजल खानाचा वध करून प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी एक शौर्य गाथा रंगवली होती. असा छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देणारा एक सुमधुर आकडा अर्थात 27 स्कोर कार्ड वरती दर्ज पाहायला मिळते. फुल टॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. डीप मध्ये फिल्डर कॅचची संधी. कॅच झाली ड्रॉप आणि मैदानावरती एक धाव कंप्लीट झालेली आहे. अशा रीतीने षटक क्रमांक 3 मैदानावरती समाप्त. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला 28 पाहायला मिळेल. हे तर कसं झालं माहितीये का. अच्छा 667711 संघ इन ऍक्शन मध्ये असेल आणि तो संघ फाईट करेल प्रो कोड फायटर्स या संघासोबत. दोन्ही संघांच्या कॅप्टनला विनंती असेल प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मिड मॅच मध्ये आपण इनिंग्स ब्रेक मध्ये उपस्थिती दाखवायची आहे. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर होता मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. ओव्हर नंबर 4 मैदानावरती गणेशच्या मार्फत सुरू होत असताना पाहायला मिळते. पहिल्या 3 षटकांमध्ये म्हणल्यात 28 धावा. अजून देखील 2 षटकांचा खेळ मैदानावरती शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. आडव्या पट्ट्याने मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर मात्र एक धाव कंप्लीट. चेंडू गेल्या मिड ऑन क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट होईल. एका धावाने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 29 29 या आकड्यावरती धावसंख्या पाहायला मिळेल. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला मार्कस्थ आहे ते आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र चौथं. या चौथ्या षटकामध्ये कुठेतरी संघ थोडासा बॅकफूट वरती म्हणावा लागेल कारण धावची गती आहे 10 पेक्षा कमी आहे आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती 10 पेक्षा कमीची जी गती तुमची बॅटिंग करताना असेल तुमचा संघ थोडस अडचणीमध्ये आहे. यू आर इन द ट्रबल राईट नाव. संघ थोडासा अडचणीमध्ये जरूर आहे मात्र कमबॅक करावा लागेल. सांगावा लागेल बॅटिंग करत असताना साहिल आणि मयुरेशला की जब मसले बडे होते अपने टीम के लिए हम खडे होते. तशा प्रकारची कामगिरी होईल का मयुरेश आणि साहिलच्या माध्यमातून हे आपण पाहूया. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती. यावेळेस व्हाईट बॉल ऑप्शनच्या बाहेर अतिरिक्त पाहायला मिळाला. 100 धाव धावफलकावरती या टीमची टोटल धावफलकावरती 30 या आकड्यावरती. पुन्हा एकदा सर्व संघांना सांगतोय की थोडस स्पीडअप करा. आज विराज भाऊंवरती टेन्शन आहे. ते तुम्हाला आज पार्टी देऊ शकतात मात्र तुम्हाला वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे चला थोडस स्पीडअप करणं देखील तितकंच महत्वाचं राहणार आहे. यावेळेस फटका लाजवाब पाहायला मिळतोय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मध्ये बॉल होता. सिंगल ऍड आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा देखील कंप्लीट होतील. 2 धावेच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 32 या आकड्यावरती. चेंडू झाले 3 या ओ नंबर 4 मधील आणि स्ट्रायकिंग एंड वरती आपल्याला मयुरेश पाहायला मिळतो. डावकुरे आताचा विध्वंसक आणि विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. स्ट्रोक जबरदस्त पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. कार्पेटच्या साहाय्याने चेंडू ट्रॅव्हल होतोय ते म्हणजेच लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. थोडेसे फंबल झाले तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावांच्या साथीने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जे मात्र 34 या आकड्यावरती. शांत सुरुवात संयमी सुरुवात मैदानावरती झाली होती मात्र त्यानंतर विध्वंसक फटकेबाजी दुसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळाली. कमबॅक करत असताना सीफर क्रिकेटचा कंट्रोल दाखवला ते म्हणजे जितेंद्रने ज्याने तिसरं षटक हाताळलं. जबरदस्त गोलंदाजी त्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाली. 6 धावा खर्च केल्या. यावेळेस ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय षटकार फलंदाज मयुरेशच्या बॅट मधून.
मयुरेशला मला वाटते पाण्याची गरज आहे. समोरच्या संघाला पाणी पाजल्यानंतर आता स्वतः पाणी पिणार आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र या षटकाराच्या साथीने जाऊन पोहोचली आहे 40 या आकड्यावरती. 40 ऑन द बोर्ड. आज प्रजासत्ताक दिन आहे. या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील. आम्ही सातत्याने म्हणतो की संपूर्ण विश्वाला ज्यांचा आदर्श आहे, आज जर पाहायला गेलं तर वर्ल्ड वॉर होत आहेत, मात्र आपण भारतामध्ये आहोत आणि भारताने काय सांगितले संपूर्ण विश्वाला की वसुदैव कुटुंबकम, म्हणजे संपूर्ण विश्व आपला एक घर आहे, आपला परिवार आहे आणि असा आदर्श सातत्याने आपल्याला पाहायला मिळतो. आपण सातत्याने म्हणतो की भारत हा सेक्युलर कंट्री आहे आणि इथे आपला हिंदुस्थान, आणि आपल्या हिंदुस्थानाची देखील एक व्याख्या असते की हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई. साईनाथजी सोनावणे साहेबांची उपस्थिती आपण सर्वांना पाहायला मिळते. त्यांचं करूया सहर्ष स्वागत. वेलकम साई दादा, सहर्ष स्वागत. आम्ही गोष्ट करत होतो की आपला हिंदुस्थान आणि आपल्या हिंदुस्थानाची देखील व्याख्या आहे की हिंदू मुस्लिम सिख ईसाई हम सब है भाई भाई, आणि अगदी प्रत्येकाच्या सुखामध्ये प्रत्येकाच्या दुःखामध्ये, मग तो हिंदू असो, मुस्लिम असो, आगरी असो, कुणबी असो, कोळी असो किंवा सीख असो, आमचा प्रत्येक बांधव असो, प्रत्येकाच्या सुखामध्ये दुःखामध्ये एकामेकाच्या साथ देणारा असा आमचा हिंदुस्थान. आणि म्हणून तर म्हटलं जातं की या मंदिर मैदानात चूक कर चिड़िया मस्जिद में पानी पीती है, यहाँ बुद्ध के उपदेश और ईसा मसीह के बलिदानों की गाथा होती है. मैंने सुना है कि यह राधा रानी की चुनरी कोई सलमा बेगम सिला करती है और विश्व में एकता का प्रतीक माना जाए तो भारत की बातें होती है, भारत की बातें होती है. असा आपला महान देश. आणि आज प्रजासत्ताक दिन आणि या प्रजासत्ताक दिनाच्या सर्व भारतीयांना खूप साऱ्या अशा शुभेच्छा असतील. धावसंख्या धावफलकावरती एका धावेने पुढे सरकेल आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ऑन द बोर्ड 41. चेंडूचा विचार केला, चेंडू झालेत 5. एकाच शेवटच्या चेंडूचा खेळ अजून देखील शिल्लक आहे. या षटकामध्ये गणेशच्या मार्फत चांगली गोलंदाजी झाली, मात्र एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग आपल्याला मयुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. स्ट्रायकिंग इनवर स्लॉट मधला बॉल जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय. फुल पॉवरफुल, सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल षटकार. जबरदस्त बॅटिंग करत असताना आपल्या बॅट मधून 2 षटकार लगावत मयुरेश बॅटिंग करतोय. दुसरीकडे साहिलचा विचार केला तर साहिल इंडिव्हिज्युअल 7 चेंडू. बघा मयुरेशसाठी सुवर्ण संधी असेल. अजून एक षटकार मारला तर मयुरेशला 200 रुपयाचं कॅश प्राइज ब्राउनी कॅफे दिवा यांच्या माध्यमातून असेल. क्या बात है. षटकार पण मारा आणि कॅश प्राइज देखील मिळवा, डबल आनंद आहे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल जी मात्र 47 या आकड्यावरती. शेवटचे 2 चेंडू फार महागडे ठरले, जिथे 2 चेंडूंमध्ये 13 धावा खर्च झाल्या आणि म्हणून 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 47 या आकड्यावरती पाहायला मिळते. दिवा ब्राउनी कॅफे वर्सेस ओम साई आर्या 11 हा संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतोय. यावेळेस जबरदस्त स्ट्रोक पाहायला मिळतोय. फ्लॅटेड स्ट्रोक पॅरलल टू द ग्राउंड, 1 बाउंस ओव्हर द फॅन्स, मिलेंगे रन 4. तो बेडा होगा पार. येतोय चौकार. मैदानावरती 8 चेंडू 15 वरती करतोय, खेळतोय. जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल साहिलची. दुसरीकडे 5 चेंडू 17 वरती मयुरेश भोईर आपल्याला पाहायला मिळेल. 8 चेंडू 16 वरती साहिल पाहायला मिळतोय. साहिलने देखील सांगितलं की अग्नि में रहूंगा तो आग बन जाऊंगा, मौत आ जाएगी तो मौत का सामान बन जाऊंगा, मुझे पीछे रहकर मत यू उछलना क्योंकि सागर किनारे रहूंगा तो तूफान बन जाऊंगा. का बॅटिंग मैदानावरती करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे साहिलच्या मार्फत. मयुरेश मैदानावरती जबरदस्त कामगिरी जरूर करतोय, मात्र म्हटलं जातं की खरबुजे को देख तरबुजा भी रंग बदलताय. संधीचा असर झालाय आता. फटकेबाजी दोन्ही साइडनी पाहायला मिळते. आता साहिलच्या बॅट मधून देखील आपल्याला जबरदस्त फटकेबाजी पाहायला मिळते. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. गोलंदाज सौरभच्या माध्यमातून फलुत्रू मध्ये फार चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. एक धाव फार महत्वाची आहे. एक डॉट बॉल इथून फार महत्वाची आहे, कारण डेथ ओव्हर मैदानावरती पाहायला मिळते. ज्याप्रमाणे शेअरचे भाव शेअर मार्केटमध्ये वाढत चालले, डॉट बॉलचे भाव इथे देखील तितकेच महत्वाचे वाढत चाललेले आहेत.
ऑन साइडला क्रॉस पॅटेज स्ट्रोक अटेम्प्ट जरूर होता, मात्र पॅटर्न बॉल मध्ये नीट संपर्क होत नाहीये. येस, बॅट मध्ये संपर्क झाला. येस, विथ द बॅट आलेली सिंगल पाहायला मिळतीये. धावसंख्या एका धावेने पुढे सरकेल. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. प्रथमतः बॅटिंग करत असताना संघ दिवा ब्राउनी कॅफे या संघाची धावसंख्या पाहायला मिळतीये. जबरदस्त बॅटिंग आतापर्यंत फलंदाज मयुरेशच्या माध्यमातून पाहायला मिळते. तोच मयुरेश मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग इनवर 3 चेंडू मिनिमम 1 मोठा फटका येणं फार महत्वाचं राहणार आहे. ऑन साइडला फटका लाजवाब पाहायला मिळतोय. बॉल निघून चाललाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज मयुरेशच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. 6 धावांसाठी मयुरेशच्या बॅट मधून दमदार असरदार खणखणीत षटकार. माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राइज मयुरेश साठी आहे. क्या बात आहे. षटकार देखील मारा, तो आनंद वेगळा आणि पैसे मिळतात तो आनंद वेगळा. येस, केव्हीएस फिटनेसच्या माध्यमातून 3 चेंडूंवरती 3 षटकार लगावले गेलेत मयुरेशने, त्यामुळे त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे. आणि बॉल द्यायचे पद्माकरजी भोर, जे एक नावाजलेले खेळाडू आहेत, त्यांचे चिरंजीव चिनू उर्फ मयुरेश. चिनू बोलू नका, चिनू असं वाटतं छोटा पोरगा, मात्र काय फटकेबाजी करतोय. बाबा बाबा बाबा, चक्कीत जाळ आणि मिरचीची दुरी सोबतच. गोलंदाजाची पिटाई कुटाई मरमत चंपी सगळे एक साथ पाहायला मिळतोय. 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज तयार. चिनू समोर यावेळेस फुल टॉस बॉल जरूर होता. मोठा फटका मारायचा प्रयत्न जरूर झाला. सिंगल कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या धावफलकावरती 59 एकूण 60 या आकड्यावरती पाहायला मिळेल. आता शेवटचा बॉल, लास्ट बॉल ऑफ द लास्ट ओव्हर. शेवटचा चेंडू या शेवटच्या षटकामधील पहिली इनिंग मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचा चेंडू आहे. पाहूया किती धावांचं टार्गेट मैदानावरती सेट करू शकेल बॅटिंग करत असताना टीम दिवा ब्राउनी कॅफे संघ. गोलंदाज सीआर, गोलंदाजी ट्रॅकवर. ऑन साइडला फ्लिक ऑफ द ब्रिस्ट, बॉलला पाठवून दिला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेला. मात्र फिल्डर आहे तिथे. 2 धावा कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो कलेक्शन करा. 3 धावा कंप्लीट आहेत आणि अशा रीतीने 3 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. 5 षटकांचा 5 विकेट समाप्त. प्रथमतः बॅटिंग करत असताना दिवा ब्राउनी कॅफे संघाची धावसंख्या पाहायला मिळेल, जी मात्र 65 धावा 63 धावेंचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. दिवा ब्राउनी कॅफे संघाच्या माध्यमातून ओम साई आर्या 11 या संघासमोर. पुढील मॅच 667711 संघ आणि ब्रोकोड फायटर्स दोन्ही संघाच्या कॅप्टन्सला टॉस साठी आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये रिपोर्टिंग करायची आहे. 62 धावा झाल्या. 63 धावेंचं लक्ष आणि मयुरेसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. सलगचे 3 चेंडू 3 षटकार मारायचा विक्रम चिनूने केलाय आणि त्याला 500 रुपयाचं कॅश प्राइज केव्हीएस फिटनेस यांच्या मार्फत आपल्याला पाहायला मिळते. सुंदर अशी बॅटिंग, विध्वंसक अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अटॅकिंग इंटेंट, अटॅकिंग अप्रोच, विध्वंसक आणि विस्फोटक खेळी त्याने देखील साकारली आणि साहिलने देखील त्याचं पुरेपूर पार्टनरशिप मध्ये एक मखुबी भूमिका निभावली. 11 चेंडू 20 वरती साहिल जबरदस्त बॅटिंग साहिलने केली आणि मयुरेशने 7 चेंडूंमध्ये 24 धावांची विस्फोटक खेळी साकारली. प्रथमतः बॅटिंग करत असताना जर पाहायला गेलं तर विकी जे स्वस्तामध्ये बाद झाले, मात्र त्यानंतर प्रज्वल देखील बाद. प्रथमतः बॅटिंग करत असताना टीम ब्राउनी कॅफे संघाने आतापर्यंत बनवल्या गेल्या, ज्या मात्र 65 धावा तर 63 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आलेलं आहे. पाहूया 63 धावा कशा प्रकारे चेज केल्या जातील. त्या अगोदर 667711 संघ आणि ब्रोकोड फायटर्स ब्रोकोड फायटर्स आणि
संघ इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. चेक चेक चेक. हॅलो 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 हॅलो. हॅलो 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 हॅलो. चेक 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 चेक. हॅलो हॅलो चेक 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 चेक. हॅलो 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 चेक 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 चेक. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो चेक. दिवा ब्राउनी कॅफे संघाने आतापर्यंत बॅटिंग करत असताना 5 षटकांमध्ये 62 धावा बनवल्या. 63 धावेंचं लक्ष्य मैदानावरती सेट करण्यात आले. पाहूया 63 धावा ज्या मात्र ओम साई आर्या 11 संघाच्या माध्यमातून चेज केल्या जातील की डिफेंड केल्या जातील. मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करतोय आमचे साथी समालोचक, आमचे मार्गदर्शक, तंत्रशुद्ध समालोचन कसं असावं, क्रिकेटचं नॉलेज घेऊन समालोचन कसं करावं आणि आपले जे दर्शक आहेत, क्रीडा रसिक राजा आहे, यांच्यापर्यंत ज्ञान कसं पोहोचावं क्रिकेटचं, हे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने समालोचन ऐकत असताना ऐकायला मिळतं असे आपल्या सर्वांचे लाडके आमचे मार्गदर्शक, आमचे गुरुवर्य, ज्यांनी आम्हाला खऱ्या अर्थानं समालोचन शिकवलं असे वेलवेट व्हॉइस ऑफ बोपर, डोंबिवलीचा गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमच्या सर्वांचे लाडके विनोदजी पाटील सर आणि त्यांच्या सुमधुर वाणीतून आपण ऐकाल खेळाचं पुढील सत्र 30 चेंडू 63 धावांची गरज. थँक्यू व्हेरी मच प्रसन्ना. पहिलाच बॉल ऑन साइडला टर्न केला, स्क्वेअर ऑफ द विकेट. गेलाय का चेंडू आणि हो गेला सीमारेषे बाहेर. येतो हा चौकार. फुलटॉस यावेळेस मात्र व्यवस्थित बॅटवर घेता आला नाही. चेंडू गेला मिड विकेटला. पहिली धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. तिसरी धाव येईल का? नाही. केवळ 2 धावा. धावसंख्या धावबल करते 6. टार्गेट एकूण आहे 63चं. 63 धावा करायच्या आहेत ओम साई आर्या 11 या संघाला. आणि सलामीवीर मैदानावरती सुरुवात करताय. 2 बॉलमध्ये 6 आलेले आहेत. आपण आहोत सप्रा मैदानावरती, KVS प्रीमियर लीग. हा चेंडू ऑन साइडला. यावेळेस मात्र आपण बघतायत फिल्डिंग चांगली झाली आहे आणि यावेळेस 1 धाव या दरम्यान 7 धावा धावफलकावरती. दिवस एक दिवसीय स्पर्धा आणि दुसरा सामना मैदानावरती सुरू आहे. 6 संघ तुम्हाला इन ॲक्शन मध्ये दिसतील. यानंतर 6677 वर्सेस ब्रोकोट्स फायटर्स. हो यावेळेस मात्र ऑफस्टंप मध्ये चेंडू पडल्यानंतर बाहेर निघाला होता. इथे काय घडले, थ्रो थोडासा समोर आलाय पण बॅकअप मिळतंय. तोपर्यंत 1 धाव, एका धावेने धावसंख्या धावफल कधी बघतो आपण 8 धावा झालेल्या आहेत. टार्गेट फार मोठे 63 करायचे आहेत. म्हणजे अजूनही 55 धावा विजयासाठी इथून हव्यात आणि त्या करण्यासाठी चेंडू शिल्लक असतील 26. विकी
राऊंड द विकेट. समोर पंच करतायत मिडॉनच्या बाजूने चेंडू येतो लॉंग ऑनला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सफल. फिल्डिंग मध्ये थोडीशी चूक झाली आहे पण या 2 धावा येतील. धावसंख्या दुहेरी अंकात 10 धावा. NS स्पोर्ट्स वरती ही स्पर्धा कव्हर केली जाते. ज्या कोणाला इथे येणं शक्य नाही त्यासाठी NS स्पोर्ट NTC लाईव्ह वरती आपण बघू शकाल. दर्शन म्हात्रे आमच्या सोबत आहेत. ऑन साइड ला पूल केलाय. पूल सक्सेसफुल. वंडरफुल. डिलाइटफुल. ब्युटिफुल. चेंडू सीमारेषे बाहेर गोल. सिक्सर. दादा मुंडे याच कडून 3 षटकार जर कोणी ठोकले तर 2000 रुपये देण्यात येतील. क्या बात आहे. महेंद्र मुंडे यांच्याकडनं बक्षीस आलेले. 3 षटकार ठोका 2000 रुपये घेऊन जा. पण बघूया हा कारनामा केला जाईल का या मैदानावरती. या विक्रमाची नोंद झाली तर बक्षीस मिळेल पण त्याचबरोबर संघाला एक मोठी धावसंख्या देखील चेस करण्यामध्ये या 3 षटकारांची मदत होईल. बॉलिंग मार्कवर मानवला आणलेले. मानव एक स्टायलिश क्रिकेटर दिसत आहेत बघा. काय जबरदस्त हेअरस्टाईल. महेंद्रसिंग धोनीला फॉलो करतात. महेंद्रसिंग धोनीने जर केस कापले तर मग त्यांनी का वाढवले हा प्रश्न आहे. आणि बघूया मानव कशा प्रकारे. हा नक्कीच त्याने रिटायरमेंट घेतल्यावर तो देखील हेअर कटिंग करणार आहे. हा चेंडू लेग स्टंप वरती आहे. यावेळेस मात्र पडल्यानंतर बाहेर निघतो. लेग स्टंपच्या वाईड बॉलचा इशारा. विराज वरती फार मोठी जबाबदारी आहे. विराज, कल्पेश, सैनाय या तिघांवरती ही जबाबदारी मोठी आहे. ऑन साइडला पुन्हा एकदा चेंडू. आय थिंक अंपायर सांगतायत की पायाला किंवा कपड्याला ब्रश झालाय आणि त्याच कारणामुळे अंपायर या ठिकाणी कुठलाही इशारा आमच्या दिशेने करत नाहीये. बऱ्याचदा बॅट्समनला ते कळत नाही. कधी कधी एखादा चेंडू स्लाइटली एकदम जातो ब्रश करून टी शर्टला किंवा पॅन्टला. ते कळत नाही आणि त्यामुळे अंपायर सांगतात हा लिगल बॉल आहे. यावेळेस ड्राईव्ह करतात. फिल्डर त्या ठिकाणी येत आहेत का मागे. कुठलाही फिल्डर नाही. जाईल चेंडू सीमा पार. अगदी सरळ चौकार. थँक्यू. धावाधावपलकावरती 21 धावा झाल्यात. चौक प्रत्युत्तर मैदानावरती दिलं जात आहे. टार्गेट आहे एकूण 63चं. मागच्या मॅच मध्ये 54चं टार्गेट आपण बघितलं. मानव हो हो वेगवान चेंडू शफल घेण्याचा प्रयत्न पण लेग स्टंपच्या बाहेर होता त्यामुळे अंपायर वाईड बॉल या ठिकाणी घोषित करतायत. वाईडने धावसंख्या धावपलकावरती 22. तर 22 धावा. बॉलिंग मार्कवर मानव पुन्हा एकदा पुढे आले. चेंडू मात्र बॅट वर येत नाहीये. सरळ यष्टी रक्षकाच्या दिशेने जातोय. डॉट बॉल. चांगलं कमबॅक त्या ठिकाणी मानवचं आपण बघताय. गुड बॉलिंग. मानव पुन्हा एकदा कॉमेडी बॉक्स इन कडनं. स्ट्राईकला मयूर. फुल टॉस उडवलाय पाठवलाय. सीमा रेषेच्या बाहेर जातो हा चेंडू. पहिल्या डब्यात चौकार. मध्ये 26 धावा झाल्यात. अजूनही इथून विजयासाठी आपण जर बघितलं तर 37 धावांची गरज असेल. उडवलाय. मिस टायमिंग झालाय. झेलची शक्यता.
झेल झालाय ड्रॉप. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाही, नकार दिलाय. कठीण झेल होता पण पकडायला होता. बरेचसे खेळाडू रेग्युलर खेळत नाहीयेत, त्यामुळे कुठेतरी ही लीग आयोजित करण्यात आली, ज्यामुळे आपण सगळे एकत्रित येऊ आणि या संघाची विभागणी करण्यात गेली. अनेक संघ मालक समोरून चालून आले. स्वर्गीय निकेश मुंडे यांच्या स्मरणार्थ सौजन्य लव्य विपुल मुंडे. संघ मालकांची नावं आमच्यापर्यंत प्रॉपर आली नाही. मी विनंती करेन की जे संघ आहेत त्यांची जे मालक आहेत, बघा मालक संघ मालक आहेत, ऑनर आहे, त्यामुळे आपण ही स्पर्धा या ठिकाणी कव्हर करू शकतो. धावसंख्या धावपल करते बघतो आपण. एकूण झालेली ती म्हणजे 29 धावा झालेल्या आहेत. तर 2 ओव्हर धावा धावपलकीवरती 29 धावा झाल्यात. टार्गेट 63 आहे, म्हणजे अजूनही 34 धावा इथून कराव्या लागतील. तर दिवा ब्राउनी चे संघनायक संघ मालक आहेत, त्या ठिकाणी आपण बघतायत प्रज्वल पाटील आणि मानव गायकर. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आई गावदी स्मरण 11चे ऑनर आहेत तकदीर मुंडे आणि हार्दिक मुंडे, असे 2 ऑनर या संघाचे आपण बघतायत. त्यानंतर आपण बघतायत DSP 11 चे ऑनर त्या ठिकाणी स्वतः विराज आहेत, विराज मुंडे संघ मालकाच्या भूमिकेत देखील आहेत. त्याचबरोबर 667711चे संघ मालक आहेत, त्या ठिकाणी आमचे कैलासदादा पाटील व अजय मुंडे, अजय हरिश्चंद्र मुंडे. अजय मुंडे हे ऑनर आहेत आणि कैलासदादा मला वाटतं इन ॲक्शन मध्ये असणार आहेत. 6677चे ही संपूर्ण टीम. व्हाईट बॉलचा इशारा विराज त्या ठिकाणी अंपायरच्या भूमिकेत आहेत. धावसंख्या धावपल कधी बघतो आपण. एकूण 30 धावा. टार्गेट 63चे. एकूण 33 धावांची अजूनही गरज आहे. 24 वरती त्या ठिकाणी नाबाद खेळतात बॅटर. हो, हा चेंडू उडवलाय, लॉंग ऑनला गेलाय. बघूया, फिल्डर जजमेंट चुकलंय आणि बघा त्या ठिकाणी MSD धावत आले होते, किती लांबून आले होते बघा. डीप कव्हर वरनं लॉंग ऑनला येणं किती वेगाने आले. थोडीशी काळजी घ्या. बघा इथली आउटफील्ड काही ठिकाणी वर खाली आहे, चढ उतार आहे, त्यामुळे काळजी घ्या, तुम्हाला दुखापत होणार नाही या गोष्टीची दक्षता बाळगा. 3 धावा पूर्ण. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय 30 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. बॉलिंग मार्कवर मयुरेश. उडवला, यावेळेस मात्र MSD चेंडूच्या खाली. वेल जज कॅच बाय मानव. फलंदाज बाद. पहिला गडी बाद. फलंदाज बाद झालेला तो म्हणजे आपण बघतोय सूरजच्या खेळीचा अंत. पहिला ब्रेक थ्रू मिळतोय मयुरेशला. खूप सुंदर झेल. मानवने टिपला डीप कव्हरला. हाय कॅच. न्यू बॅटर जितेंद्र मैदानात दाखल झालेले आहेत. 30 धावांची गरज आहे विजयासाठी. बघूया मयुरेश इथून कमबॅक करून देईल का. मयुरेशला इथून चांगली बॉलिंग करावी लागेल. या ओव्हरमध्ये पहिलं यश मयुरेश संपादित करतोय, ज्याने बॅटिंग मध्ये 24 धावा केल्या. सलग 3 बॉलमध्ये 3 षटकार ठोकण्याचा विक्रम त्याच्या नावावरती त्याने नोंदवलेला आहे आणि 7 बॉलमध्ये या 24 धावा त्याने केल्या आहेत. जवळजवळ 350च्या स्ट्राईक रेटने त्याने बॅटिंग केली आणि त्याचमुळे आपण बघताय 63 वरती जाऊन पोहोचला तो संघ म्हणजे दिवा ब्राउनी संघ. बॉलिंग मार्कवर मयुरेश पुन्हा एकदा. जितेंद्र न्यू बॅटर. हो, यावेळेस मात्र हवेत आहे. झेल होईल का. फिल्डर चेंडूच्या खाली सैरभर धावत आले. अंदाज नाही, जजमेंट नाही. त्या ठिकाणी आपण बघताय चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. चौका.
स्पोर्ट्स वरती स्पर्धा सुरू आहे. चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा आणि नक्कीच तुमच्या एका सबस्क्राईबने जर कुणाला मोटिवेशन मिळत असेल, चांगलं करण्याची एक ताकद मिळत असेल तर सबस्क्राईब करायला हरकत नाही. हो, यावेळेस मात्र बॅटची ज्येष्ठांच्या मागे बाद क्वाट बिहाइंड फलंदाज बाद होतो त्या ठिकाणी आपण बघतोय जितेंद्र. तर न्यू बॅटर चेतन काय चेतन चेतन दांडेल. चला मॅच सुरू करा. बॉलिंग मार्ग मयुरेश 2 to go. या ओव्हरचे 2 चेंडू शिल्लक आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र चांगला चेंडू, एक धाव नाही रोखू शकले. धावसंख्या धावपलकावरती आपण बघतोय 38 धावा झाल्यात. अजूनही 25 धावांची गरज आहे. 13 चेंडू शेष आहे. मागच्या मॅच मध्ये चेसिंग होताना आपण बघितलं 54 धावा चेस करण्यात आल्या होत्या आई गावदेवी स्मरण 11 या संघाकडनं. बॉलिंग मार्क मयुरेश लास्ट टू गो, शेवटचा बॉल. हो, हा चेंडू ऑन साइडला हवेत आहे आणि बघा फिल्डर धावत गेले होते. 2 धावा अगदी सहजतेने पूर्ण करताय आणि या 2 धावेने तिसऱ्या षटकाच्या अंतिम धावसंख्या धावपलकावरती बघतो आपण 40 धावा झाल्यात. 12 बॉल मध्ये आता 23 विजयासाठी हव्यात आणि बघूया 12 बॉल 23 होतील का. ड्रिंक्स ब्रेक आहे. ड्रिंक्स ब्रेक मध्ये ऐकूया आपण डीजे कडनं. बॉलर्स नेम प्लीज. चैतन्य चैतन्य नाव आहे. खरं नाव सांगा. बरेच जण गोट्या बिट्या काहीतरी नावं वेगवेगळी सांगतात. आई वडील किती सुंदर सुंदर नावं ठेवतात. मित्र मात्र नाक्यावरती बसल्या बसल्या त्याचं परत नामकरण करतात. हो, ज्युसी फुल टॉस गेला थेट सीमा पार. येतो हा चौकार.
पुन्हा एकदा चैतन्य. काय बॉल पाहिजे, बॉल द्या. तो बॉल पत्राच्या बाहेर गेला, आलाय बहुतेक. आलाय मॅच बॉल आलाय, राहू द्या. उजव्या बाजूला सगळीकडनं आता पत्रा ठोकलेले आहेत. मगाशीच म्हणाल की आता सप्रा मैदानाचा एक कार्यक्रम होईल. हे मैदान देखील आता इथे उंचच्या उंच गगनचुंबी इमारती तयार होतील. 2013लाच मला वाटतं सौदा झालेला आहे. ऑन साईडला खेळतात फिल्डर आहे डी मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय. बॅकअपला MSD आले होते पण 2 धावा इथून नाही रोखू शकले. 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतो आपण 46 झालेले आहेत. 17 धावांची अजूनही गरज आहे विजयासाठी. आणि इक्वेशन बघा, चेंडू 9 शिल्लक आहेत. मॅच मध्ये अजूनही सस्पेन्स कायम आहे. फुल करण्याचा प्रयत्न व्यवस्थित बॅटवर आला नाही. MSD काय जबरदस्त एफर्ट्स बघा, काय फिटनेस आहे मानवचा. टाळ्यांचा गजर मानवसाठी यायला हरकत नाही. मागाशी एक सुंदर झेल टिपला. बॉलिंग मध्ये खूप जबरदस्त कामगिरी. स्टाईल जरूर मारतायत पण स्टाईल बरोबर मेहनतही करतायत. असं नाही, बऱ्याचदा काही जण खेळतात कमी आणि स्टाईल जास्त मारतात. पण मानव आमचे स्टायलिश क्रिकेटर आहेत. प्रचंड मेहनती आहे, कमिटमेंट देत आहेत. 100% डेडिकेशन त्यांचं बघायला मिळतंय. चेंडू जाऊ दिलाय अराउंड द लेग, बाहेर आहे. वाईट बॉलचा इशारा अंपायर करताय. विराटच्या खरं तर मनस्थितीची मला कल्पना आहे. किती मनाला मारावं लागतं बघा. आयोजक आहेत, बॉलिंग टाकता येत नाही, बॅटिंगला जाता येत नाही. आता बऱ्याचदा काय होतं की काही जण अशा लीगमध्ये हात धुवून घेतात, मजा करून घेतात. आगासन संघासाठी विराटचं योगदान प्रचंड आहे. पण या सगळ्यांच्या पाठीशी या संघाचा प्रमुख खेळाडू केजू मुंडे, ज्याने या खेळाडूंना नेहमीच मोटिवेट केलं. स्वतः एक अष्टपैलू खेळाडू म्हणून केजूची ओळख राहिलेली आहे. अनेक खेळाडू त्याच्या मार्गदर्शनाखाली घडले. आगासन संघाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती नाव मिळवून देण्यामागे केजूचं फार मोठं योगदान आहे. इनर एज विकेट किपरला चेंडू त्या ठिकाणी अडवता आला नाही. चेंडू गेलाय मागे फाईन लेगच्या दिशेने. फिल्डर धावतायत पण सप्रा मैदान आपण म्हटलं की काही ठिकाणी उदार. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. 4 धावा. हॅलो हॅलो. बॉलिंग मार्कवर थोडा व्हॉल्यूम द्या. चेंडू पॉइंटच्या दिशेने. हॅलो हॅलो चेक ओव्हर थ्रो झालाय. या दरम्यान आणखीन एक धाव त्या ठिकाणी पूर्ण करतायत. हॅलो, आवाज द्या. हॅलो 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 चेक. हॅलो माईक टेस्टिंग. हॅलो 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 आवाज येतो. हॅलो चेक. 8 पाहिजेत 8. 4 बॉल मध्ये. आवाज येतोय का? माझा मलाच येतोय. हॅलो, यावेळेस मात्र चेंडू हवेत. झेलची शक्यता. ओ हो, असं वाटलं की हवेत उडणारा पक्षी पकडतात की काय.
चेक करायला. तर 2 विकेट आता यांचे गेलेले आहेत. हो यावेळेस मात्र अप्रतिम डिलिव्हरी. क्या बात आहे मानव. MSD काय जबरदस्त बॉलिंग करतायत. महेंद्र सिंग धोनी सारखी हेअर स्टाईल पण तसा थोडीच थोड परफॉर्मन्स. स्वतः ऑनर देखील आहेत आणि स्वतः संघनायक देखील आहेत. काय मेहनत करतायत. 2 बॉल 6ची गरज. 1 विकेट कमी आहे. 5ही चालतील. 5 सुद्धा चालतील. विवेक आम्हाला सांगताय आणि नाणेफेक देखील त्यांनी जिंकलेली आहे. पण 2 बॉल मध्ये आता 6 म्हणजे एक चौकार एक सिंगलही चालेल. 5 जरी आल्या तरी जिंकू शकतील. स्विंग केलाय उंच 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 गेला सरळ फिल्डर तिथे जगलिंग करतोय. झेल टिपलेला फलंदाज बाद. ओम साई आर्या 11 MSD चं कौतुक होत आहे. का होऊ नये. 2 षटका अप्रतिम हाताळली. एक जबरदस्त झेल त्याने टिपला. मानवने या मॅच मध्ये अफलातून कामगिरी केली.